कॅब, रिक्षा आणि ॲप आधारित कॅब चालकांसाठी मराठी भाषेचे प्राथमिक आणि व्यावहारिक ज्ञान हे बंधनकारक करण्यात आले। तपासणीवेळी मराठीचं आवश्यक ज्ञान नसल्यास चालकाला ते शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली जाणार आहे। त्यानंतरही नियमांचं पालन न केल्यास परवाना 3 महिन्यांपर्यंत निलंबित होईल, तर सातत्यानं उल्लंघन झाल्यास परवाना रद्द करण्याचीही तरतूद आहे। दरम्यान राज्यात 140हून अधिक केंद्रांवर मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू असून आतापर्यंत 1 लाखांहून अधिक चालक प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, काय आहे सध्याची परिस्थिती? कितपत हे सगळे रिक्षा चालक किंवा कॅब चालक मराठी शिकतायत? त्यांची भूमिका काय आहे? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपासून मराठीचे धडे देण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ही प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते। विशेष म्हणजे कॅब चालक असतील, रिक्षा चालक असतील किंवा विविध ॲप आधारित जे चालक आहेत त्यांना मराठी येणं, जुजबी मराठी येणं हे बंधनकारक केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रासह मुंबईमध्ये देखील मराठीचे धडे देण्याचं काम सुरू आहे। ही प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। मात्र आता जर पाहिलं तर आपण अनेक जे चालक आहेत त्यांना अजूनही मराठी येत नाही, त्यामुळे 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 1 महिन्यामध्ये जर जुजबी मराठी जरी बोलता नाही आली तर त्यांचा परवाना हा 3 महिन्यासाठी निलंबित केला जाणार आहे। तसं सरकारने आदेश दिलेले आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील तसे निर्देश दिलेले आहेत। मुंबईत राहायचे, महाराष्ट्रात राहायचे, व्यवसाय करायचा आहे तर मराठी बोलणं हे आलंच पाहिजे असं देखील ठणकावून सांगितलेलं आहे। आपण जर अनेक वेळा पाहिलं तर चालक असेल किंवा प्रवासी असेल यांच्यामध्ये मराठी येत नसल्यामुळे अनेक वेळा वाद होतात। मात्र आता हा वाद होऊ नये किंवा प्रत्येक जो चालक आहे त्याला जुजबी मराठी बोलता आली पाहिजे। अनेक वेळा एका ठिकाणाहून भाडं दुसऱ्या ठिकाणी नेत असताना बोलण्याचे प्रॉब्लेम येतात किंवा त्यांच्यामध्ये वादविवाद होतात, भांडणं होतात आणि हे प्रकार टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता। मात्र आता याला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी जर आपण प्रत्यक्षात पाहिलं तर काही चालक जे आहेत ते मराठी शिकण्यासाठी उत्सुक आहेत, मात्र काही ठिकाणी नियमांची जी नियम आहेत ते देखील पायदळीत उडवलेले पाहायला मिळतात। मात्र ह्या नियमांचे जर उल्लंघन केलं तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असं देखील सरकारने सांगितलेलं आहे। आता ही 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, त्यामुळे आता आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 1 लाखपेक्षा जास्त जे चालक आहेत त्यांची शिक्षण प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। अनेकांना जुजबी मराठी बोलता येत आहे, मात्र जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांना देखील आता चांगल्या प्रकारचं मराठी बोलता येते। अनेक जे चालक आहेत, कॅब चालक आहेत, रिक्षा चालक आहेत त्यांना देखील मराठी येते। मात्र काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर घाटकोपर सारखा एरिया असेल, कुर्ला सारख्या एरियामध्ये अजूनही अनेकांना मराठी येत नाही, त्यामुळे आता या चालकांसाठी 1 महिन्याची मुदतवाढ ही दिलेली आहे। ह्या 1 महिन्यात किती चालक हे मराठी शिकतायत किंवा किती जणांना मराठी बोलता येते हे पाहणं महत्वाचं असलं तरी येणाऱ्या काळात राज्य सरकार ज्यांना मराठी येत नाही किंवा नियमांचं उल्लंघन केलं जातं त्यांच्यावर नेमकी कारवाई कशा पद्धतीने करण हे पाहणं देखील महत्वाचं असेल। कस्तुरी, धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।